भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड। आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल। सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गो, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध। खरेदी करायची तर भोलाश्याम मध्येच। सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याम मध्ये। आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड। फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669। नमस्कार। मनुष्याचे शत्रुत्व रहस्य, त्याच्या आधी आपण एक मंत्र घेऊ। ओम मना सामर्थ्य दाता काल भैरवाय नमः। काल भैरव, या काल भैरवाचं वैशिष्ट्य काय बघा। आपल्याला ऑफिसमध्ये त्रास आहे, घरामध्ये त्रास आहे, मित्रांचा त्रास आहे, वैयक्तिक कुठला त्रास आहे, त्या त्रासाला आपण कंटाळून वैतागून जातो। त्याच्यासाठी काल भैरवाचा जप। ओम मना सामर्थ्य दाता काल भैरवाय। एखादा मनुष्य आपल्याला बोलण्यासाठी येतोय वाईट साईट, परंतु तो म्हणतो अहो तुम्हाला पाहिल्यावर मी गप्प बसलो, अशी काय जादू आहे तुमच्या? त्या काल भैरवाचा जप। जो मनुष्य काल भैरवाचा फोटो डोळ्यात डोळे घालून त्याचा मंत्र म्हणतो, तर लक्षात ठेवा त्या काल भैरव, त्याचं रहस्य असं की समोर कुठलाही मनुष्य असला, आपण जे काय म्हणतो ते बरोबर तो ऐकतो। म्हणून काल भैरव, पण त्याचे नियम किती आहे, बरेच नियम आहे, ते आपण नियम पाळायचे। त्याच्यासाठी मला संपर्क करून त्याची माहिती मिळवायची आहे। आता मनुष्याचे शत्रुत्व रहस्य म्हणजे काय, ते एक उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला। हत्ती जेव्हा चालतो, त्याला जर ताब्यात चांगला व्यवस्थित सरळ मार्गी चालावा, त्याच्यासाठी त्याच्या डोक्यावरती माहूत बसलेला असतो, म्हणजे हत्ती चालवणारा। मग त्या हत्तीला सरळ करायचं म्हणजे अंकुश, भाल्यासारखं टोकदार त्याच्याजवळ त्या माहुताजवळ असतं आणि तो त्याला टोचतो, त्याच्यामुळे तो ताब्यात येतो, म्हणजे व्यवस्थित चालतो। घोडा, अजून एक उदाहरण देतो। घोड्याला चाबूक जर दाखवला तर तो कधी गडबड करणार नाही। आणि ज्यांना जे प्राणी शिंगवाले, ज्यांना शिंग आहे, बैल, गाय यांना जे शिंग आहे, त्यांना जर नुसती काठी दाखवली तर ते सरळ होतात आणि सरळ चालतात। तसं दुष्ट मनुष्य, त्याला तलवार दाखवली तर तो सरळ होतो, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला अंकुश दाखवावा लागतो। लहान मुलं ऐकतच नाही, मग त्यांना थोडंसं आपल्याला रागवावं लागतं। हा अंकुश, जो तो आपल्या स्वभावाप्रमाणे वागत असतो, एक कलियुगाचा महिमा आहे। दुसरा विषय म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणम भोजनम प्रिय, म्हणजे काय? ब्राह्मणाला काही अपेक्षा नसती, ब्राह्मणाला उत्तम भोजन तुम्ही द्या, संतुष्ट होणार, तुमचं काम। हे लक्षात ठेवायचं का, तर ब्राह्मणाच्या जिभेवर सरस्वती असते। त्या ब्राह्मणाने एखाद्या सवाष्णीला आशीर्वाद दिला, ओम सौभाग्यवती भव, सौभाग्य कायम राहतं का, तर त्या ब्राह्मणाच्या जिभेवर सरस्वती असते। सरस्वतीने 4 वर दिले ब्राह्मणाला। अशा रीतीने ब्राह्मणाचं महत्व। मेघ गर्जना म्हणजे शेतकरी सुखावतो, म्हणजे शेतकऱ्याला हे शब्द आवडता, मेघ गर्जना।
पाऊस प्रिय, पीक भरपूर येणार. दुष्ट माणूस एखादा संकटात सापडला तर त्याला आनंद होतो, म्हणजे आनंद प्रिय कोणाला? दुष्ट मनुष्य. आपल्या स्वभावानुसार मनुष्य वागतो. वेद पाठ आहे ब्राह्मणाचे बल. ब्राह्मणाचे बल कशात आहे? वेद पाठ. आणि स्त्रीचं बल कशात आहे? स्त्रीचं बल आहे सौंदर्यात, तिच्या गुणात. प्रत्येकाला एक एक स्किल दिलेला असतं, त्या स्किल म्हणजे गुण दिलेला असतो. जसं माझंच उदाहरण घ्यायचं आहे तर माझं जे गुण आहे तो म्हणजे सत्संग. असं प्रत्येकाला काही ना काही रूपात त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे आणि संधी सोडवायला नकोय. त्या गुणाचा फायदा घ्यायला पाहिजे. एखादा चित्रकार चित्र चांगलं, पिकासो चित्रकार त्याच्यासारखी चित्र बनवतो. एखाद्याला गाण्याची आवड आहे, मग ते गुण जागृत करायचे. मग त्याच्यासाठी जप, नाम, स्मरण, तप. जप करा. ओम स्वामी समर्थ दत्ताचा आहे, श्रीरामाचा आहे, गोंदावलीकर महाराज त्यांचा. अनेक जप आहे जगामध्ये आपल्या, आणि ते जपाचं जर तुम्ही जप नाम स्मरण केलं तर तुम्हाला त्या गुणाचा फायदा. चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज, बोलण्यामध्ये एक प्रकारची धार. काय म्हणता तुम्ही? एवढं मंत्रामध्ये ताकद आहे बघा. अनुभव घ्यायचा आहे. याविषयी मला संपर्क साधा आणि अनमोल माहिती घ्या. दुर्बल शत्रूला बलहीन समजू नका. जो दुर्बल आहे, ज्याचे ग्रह बलवान, कोणाचा गुरु तर कोणाचा रवी उच्चीचा असतो. चांगले योग किंवा कुयोग. कुयोग म्हणजे अपघात, अघटित घटना, त्या अशुभ, त्या घडायला नको. मग आपली जन्मतारीख पाहून घ्यायची. काय घडेल काय सांगता येत नाही. या कलियुगात कोणाची शाश्वती भरोसा. कारण कुलदैवता, या कुलदैवतेने ह्या कलियुगाला आव्हान दिले. पण कलियुगाने पण आव्हान दिलंय. कलिदेवता, मी भस्मासूर वाढवेल, महागाई वाढवेल, पण कुलदैवतेने सांगितलं ज्याच्या मुखी माझं नामस्मरण तो संसार सुखाने तारेल. मग नवार्ण मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाईचे. देव पाठीशी ज्याच्या आहे त्याला या गोष्टीत काहीच फरक पडत नाही. देवाने सांगितले ज्याच्या मुखी हरिनाम त्याला कधीच फरक पडत नाही. परंतु संसार बाधा भोगावं लागतो. संकटाची प्रखरता ही कमी करण्यासाठी जन्म कुंडली, सुंदर सुंदर मुलं मुली, त्यांचा लग्नाचा योग का येत नाही? जन्म कुंडली अवश्य पाहून घ्या. दानाचं महत्व, संपर्क साधा आणि त्याचं महत्व जाणून घ्या. बघा तुम्हाला किती फळ. आजपासून संकल्प सोडलाय आपण. जन्मकुंडली अवश्य पाहून घ्यायची आहे. संपर्क साधा. आपल्या मुलामुलीच्या जन्मकुंडल्या पाहून जीवनाचा मार्ग मोकळा करा. उद्या आपण याच वेळेत भेटूया. नमस्कार.